अंबरबद्दल तू मला सांगितलंस की तो हॉटेल मॅनेजमेंट त्याने केले, त्याने काय तुझ्यासाठी एकदम छान बनवलंय? ॲक्च्युली तो सगळंच खूप छान बनवतो, म्हणजे तो कमालच बनवतो जेवण. पण त्यांनी पहिल्यांदा माझ्यासाठी ग्रीन चिकन केलं होतं आणि नंतर लगेचच एक 4-5 दिवसात त्यांनी मी तुला म्हटलं बघ मला ते यॉर्कशायरचं हनी ग्लेझ चिकन सॅलड आवडतं, तर त्यांनी ते घरी ट्राय केलं होतं आणि त्यांनी जास्त भारी केलं. सासरची मंडळी फूडी आहेत ना? हा प्रचंड, म्हणजे वेड्यासारखं त्यांचा बिझनेस आहे अगं तो कॅटरिंगचा. त्याच्यामुळे ऑफकोर्स सगळे म्हणजे लाड, अतिप्रचंड लाड आहेत त्या बाबतीत, की काय म्हणशील ते म्हणशील तेव्हा सगळं समोर. आणि कुठलीच गोष्ट म्हणजे माझ्या सासूबाईंच्या हातची तर तू व्हेज खा नॉनव्हेज खा, प्रेमात आहेत लोक. म्हणजे मी जेव्हा डेट करायला लागले अंबरला, तर आमचे जे म्युच्युअल फ्रेंड्स आहेत ना, तर ते जेव्हा मला भेटायचे त्यांना जर अंदाज आलेला असेल की असं काहीतरी घडतंय, असं काहीतरी शिजतंय, तर ते मला येऊन येऊन सांगायचे, शिवानी काकूंच्या हातची बिर्याणी खा, शिवानी काकूंच्या हातचं श्रीखंड खा, शिवानी ऐक ना पुरणपोळी खाल्लीस. हे केलंय लोकांनी. म्हटलं अरे मी त्यांना भेटलेच नाही, मी हे कसं सांगणार त्यांना की तुम्ही माझ्यासाठी हे बनवा किंवा ते बनवा वगैरे. पण मग त्यांनी एकदा माझ्यासाठी, मला कोळंबी आवडते म्हणून त्यांनी अंबरसोबत माझ्यासाठी कोळंबी करी पाठवली होती, जी मी माझ्यापेक्षा माझी आईच खाऊन आईला झालं आई शपथ की खूपच भारी वगैरे. आई माहितीये ना तुला, तिचं असं झालं काय करी अशी आणि विचारणार रेसिपी विचार ना. अरे पहिले हा आई बिंग आई पहिल्याच याच्यात कशी रेसिपी विचारणार ना की काकू जरा सांगता का रेसिपी वगैरे.